जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आपल्या चॅनेलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवू दे. हीच समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना. समर्थांना नमस्कार करून आजच्या सुंदर व्हिडिओची सुरुवात करूया. मित्रांनो, तोंड बंद ठेवलं तर मासा सुद्धा अडचणीत येत नाही. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल ते सांगता येत नाही. मित्रांनो, आपल्याला चांगलं किंवा वाईट आयुष्य मिळालेलं नाही, ते फक्त आयुष्य आहे. चांगलं बनवायचं की वाईट बनवायचं ते आपल्याच हातात आहे. प्रयत्न करताना पराभवाची शक्यता असतेच, पण प्रयत्न केले नाहीत तर 100% पराभव निश्चित आहे. मित्रांनो, आवडीचं काम मन लावून करा. तुम्हाला तुमची बुद्धी पैसा मिळवून देणारा रस्ता आपोआप दाखवत जाईल. 4 लोक काय म्हणतील हा विचार त्या 4 लोकांनाच करू द्या, कारण मित्रांनो, ती 4 लोक आपलं घर चालवायला येत नाहीत. विश्वास ठेवायला शिका की आपल्याला आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट ही योग्य वेळ आल्यानंतरच आपल्याला मिळत असते. मित्रांनो, स्वभाव आणि विचार नेहमी चांगला ठेवा, कारण डीपी आणि स्टेटस सगळेजण चांगले ठेवतात. माणूस दोन्ही गोष्टींमध्ये खूप लाचार आहे. दुःखापासून तो लांब पळू शकत नाही आणि तो माणूस सुख विकत घेऊ शकत नाही. चेहऱ्यावरून तर फक्त रंगच कळतात. माणसं समजायला त्यांना वाचावंच लागतं. मित्रांनो, तुमचा आजचा संघर्ष फक्त तुम्हालाच करायचा आहे, कारण लोक फक्त अंतिम निकाल पाहतात. ते लोक तुमचा संघर्ष बघत नाहीत. जीवनात संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही, तर मित्रांनो, संघर्ष करणाऱ्या माणसालाच आज महत्त्व आहे. मित्रांनो, आपल्या स्वप्नांना यशस्वी करण्यासाठी कोणतंही काम करण्याची तयारी ठेवा. जिथं तुम्हाला लाज वाटली तिथे तुम्ही संपला हे निश्चित आहे. लोकांना चेष्टा करू द्या, ते त्याच्यासाठीच आहे. आपण आपल्या कामातून त्या चेष्टेला उत्तर द्यायचं. मित्रांनो, जी व्यक्ती कधीही आपली नसते त्या व्यक्तीवर हक्क दाखवू नका, आणि जी व्यक्ती आपल्याला समजून घेऊ शकत नाही त्या व्यक्तीला आपले दुःख कधी सांगू नका. मित्रांनो, तुमची डिग्री हा कागदाचा निव्वळ एक तुकडा आहे. तुम्ही कसे वागता यावरूनच तुमचे शिक्षण दिसून येते. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पैसे नसलेल्या माणसापेक्षा स्वप्न नसलेला माणूस जास्त गरीब असतो. शेवटच्या क्षणी काम करण्याची सवय घातक आहे. मित्रांनो, आपण का पडतो? परत जोमाने उठून उभे राहण्यासाठी. आपण अपयशी का होतो? त्यातून धडा घेऊन पुढे यशस्वी होण्यासाठी. मित्रांनो, आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात. फक्त ते शोधण्याची तसदी आपल्याला घ्यावी लागते. कधी कधी उत्तर न देणं सुद्धा एक उत्तरच असतं, आणि बऱ्याचदा तेच उत्तर खूप प्रभावशाली असतं. मित्रांनो, आपलं आयुष्य कसं आहे याबद्दल तक्रार करण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायला शिका. उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर जर आज तुम्ही बसून राहिलात तर वर्तमानासोबत भविष्यही अवघड होऊन बसेल. मित्रांनो, एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी खूप जास्त संघर्ष करावा लागलेला असतो. तुम्ही कोण आहात हे स्वतःजवळील क्षमतेने या जगाला दाखवून द्या.
जग तुम्हाला ओळखेल. मित्रांनो, गगन भरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं. जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देतं. आपला सर्वात मोटिवेटर दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःच असतो. मित्रांनो, आयुष्यात जर कधी कुठल्या गोष्टीचा गर्व झाला तर एक चक्कर स्मशानभूमीत मारून या. मोठे मोठे लोक राग झालेले दिसतील. या समाजात बदल का घडत नाही? कारण गरिबांमध्ये हिंमत नसते, मध्यमवर्गीयांना फुरसत नसते आणि श्रीमंतांना गरज नसते. मित्रांनो, कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते. सुख पाहिजे असेल तर मध्यरात्री जेवू नका. शांती पाहिजे असेल तर दिवसा झोपू नका. सन्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बोलू नका. आणि प्रेम पाहिजे असेल तर कधीही मैत्री सोडू नका. मित्रांनो, फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती कधीच विझवू शकत नाही. कारण ज्याचे कर्तृत्व दरवळते त्याला कोणीही विझवू शकत नाही. मित्रांनो, माणसाला संपत्तीने फक्त सुविधाच मिळतात, समाधान आणि सुख मिळत नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपापसातील प्रेम आणि आपल्यांची साथ असणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, ज्यांचे विचार चांगले असतात अशी माणसं कधीच एकटी नसतात. निर्धार पक्का असलेला माणूस गंजलेल्या एका हत्यारानेही काम करू शकतो, पण आळशी माणसाभोवती उत्तम हत्यारांचा संच असूनही तो काम कधीच करू शकत नाही. मित्रांनो, जर तुम्हाला मानसिक शांती हवी असेल तर इतरांशी तुलना करणे आणि त्यांचा द्वेष करणे आजपासूनच सोडून द्या. तुम्ही बरोबर आहात म्हणून दुसरा चुकीचा नसतो. प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो. घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती ज्ञान आहे. देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती दान आहे. बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती सत्य आहे. करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती दया आहे. आणि सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती अहंकार आहे. मित्रांनो, भरलेलं घर आणि सुंदर मन हे फक्त समाधानी व्यक्तींचंच असतं. कारण ती व्यक्ती स्वतःकडे जे काही आहे त्यातच खुश असते आणि इतरांचं वाईट व्हावं हा विचार तो कधीच करत नाही. मित्रांनो, कर्तव्याशी तडजोडीची बातचीत केली नाही की कोणत्याही कामाचा त्रास सहसा होत नाही. स्वभाव मनापर्यंत पोहोचला तरच आपुलकीचं नातं निर्माण होतं, नाही तर ती फक्त ओळखच राहते. मित्रांनो, जर तुम्ही 5 हुशार लोकांच्या संगतीत राहाल तर 6वे हुशार हे नक्कीच तुम्ही असाल. जर तुम्ही 5 यशस्वी लोकांच्या संगतीत राहाल तर 6वे यशस्वी व्यक्ती नक्कीच तुम्ही असाल. जर तुम्ही 5 करोडपती लोकांच्या संगतीत राहाल तर 6वे करोडपती नक्कीच तुम्ही असाल. आणि जर तुम्ही 5 टवाळ लोकांच्या संगतीत राहाल तर 6वे टवाळखोर नक्कीच तुम्ही असाल. मित्रांनो, असं म्हणतात की आपला जास्तीत जास्त वेळ ज्या लोकांच्या संगतीत जातो आपल्या सवयी सुद्धा त्यांच्यासारख्याच बनतात. मित्रांनो, वाट बघत बसणं आता सोडून द्या. विचार करा, जे काम करायला 10 वर्षे लागणार आहेत तेच काम मी 6 महिन्यात कसं पूर्ण करू शकतो. यामुळे मित्रांनो, एकतर तुम्ही यशस्वी व्हाल किंवा होणार नाही, पण ती गोष्ट करायला 10 वर्षच लागतात असं समजणाऱ्या लोकांपेक्षा तुम्ही कितीतरी पटीने पुढे असाल. मित्रांनो,
प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. बिझनेस उभा करायला वेळ लागतो. नवीन कौशल्य शिकायला वेळ लागतो. आपल्याला यश मिळणं ही हळूवार चालणारी प्रक्रिया आहे. पण अर्ध्यातून प्रयत्न सोडून तिचा वेग वाढणार नाही. त्यामुळे मित्रांनो, आपल्यात संयम असणं खूप महत्त्वाचं आहे. भूतकाळ आणि भविष्यकाळ हा वाऱ्यासारखा असतो. वारा निर्माण झाला की त्या ठिकाणी कधीच पुढच्या क्षणी थांबत नाही. पण मित्रांनो, माणसंच भूतकाळाच्या पारंब्या सोडत नाहीत. आपल्याला यशस्वी होण्यासाठी आपल्याकडे आत्मविश्वास असला पाहिजे. आपल्याकडे ऐकून घेण्याची क्षमता असली पाहिजे. आपल्याकडे प्रामाणिकपणा असला पाहिजे. आपल्याकडे वक्तशीरपणा असला पाहिजे. आपल्याकडे सातत्य असलं पाहिजे. आपल्याकडे वेळेचं नियोजन असलं पाहिजे. आणि मित्रांनो, आपल्याला संवाद कौशल्य आला पाहिजे. मित्रांनो, खरी संपत्ती काय आहे? स्वतःचं आयुष्य मर्जीनुसार जगता यायला हवं. आपण आर्थिक साक्षर असायला हवं. आपण गुंतवणूक केली पाहिजे. आणि मित्रांनो, आपण मालमत्ता निर्माण केली पाहिजे. मित्रांनो, नकारात्मक लोक हे कचऱ्याच्या गाडीसारखे असतात. ते त्यांच्या डोक्यातील नकारात्मक कचरा हा नेहमीच दुसऱ्यांच्या डोक्यात टाकत असतात. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी दूर राहा. मित्रांनो, इतरांवर फक्त टीका किंवा इतरांच्या आयुष्यात डोकावून पाहणाऱ्या लोकांच्या आयुष्यामध्ये काही चांगलं होत नसतं. त्यामुळे ते अशा गोष्टीत फक्त वेळ वाया घालवतात. तर मित्रांनो, जी लोक खरोखर मेहनत करत असतात त्यांना इतरांकडे बघण्यासाठी किंवा त्यांच्या आयुष्यात लुडबुड करण्यासाठी वेळच मिळत नसतो. मित्रांनो, लोकांना फक्त आपलं यश दिसतं, पण त्या यशासाठी आपण घेतलेली मेहनत मात्र त्यांना कधीच दिसत नाही. मित्रांनो, जगावं तर असं जगावं की इतिहासाने आपल्यासाठी एक पान राखून ठेवावं. कोणतंही काम करताना त्यामध्ये अपयश येईल या भावनेने घाबरून ते काम मध्ये सोडू नका. तर मित्रांनो, कोणतंही काम प्रामाणिकपणे करणारेच शेवटी आनंदी असतात. मित्रांनो, काळानुसार बदला, नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल. तुमच्याकडे एक वेळ अलौकिक बुद्धिमत्ता किंवा कॉलेजची पदवी नसली तरी सुद्धा चालेल, पण तुमच्याकडे ध्येय आणि निश्चित आराखडा असणं गरजेचं आहे. मित्रांनो, एखादी वस्तू वापरली नाही तर ती गंजून जाते आणि जास्त वापरली तर ती झिजून जाते. पण काहीही झालं तरी शेवट हा ठरलेलाच आहे. मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणं हे केव्हाही चांगलं आहे. मित्रांनो, तुम्हाला स्वतःची ताकद तोपर्यंत समजणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःचे अश्रू स्वतःच पुसत नाहीत आणि पुन्हा नवीन दिवसाची सुरुवात तुम्ही करत नाहीत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर एखादी व्यक्ती तुम्हाला वाईट बोलून तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला स्वतःच्या मनावर ताबा ठेवता आलाच पाहिजे. कारण मित्रांनो, विजेते कधीच दुसऱ्याच्या बोलण्याने आपला संयम सोडत नाहीत. जेव्हा ट्रेन बोगद्यातून जाते आणि अंधार होतो तेव्हा तुम्ही तिकीट फेकून देत नाही किंवा तुम्ही बाहेर उडी देखील मारत नाही. तुम्ही ट्रेनमध्येच बसून राहता आणि त्या इंजिनवर विश्वास ठेवता. अगदी त्याचप्रमाणे तुमची परिस्थिती कितीही अंधारात असली, कितीही वाईट असली तरीही आज त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. मित्रांनो, देव म्हणतो तू त्यातून बाहेर येत आहेस. कोणीही पार्किंग मध्ये असलेल्या कारमध्ये बसून गाडी चालवायला कधी शिकू शकत नाही. तर त्यासाठी मित्रांनो, गाडी चालू करून ती चालवण्याचा सराव हा करावाच लागतो. अगदी त्याचप्रमाणे
यशस्वी होण्यासाठी फक्त विचारच करून चालत नसतो, तर सुरुवात करणं हे पण गरजेचं असतं आणि मग त्यानंतरच आपला मार्ग हा आपोआप सापडत जातो. मित्रांनो, तुम्ही आळशी नाही आहात, पण खूप साऱ्या इच्छांमुळे एखाद्या अपंगाप्रमाणेच वागत आहात. मनाला एकाच वेळी 1000 गोष्टी हव्या असतात आणि त्यामुळे ते तुमची हालचाल पूर्णपणेच थांबवते. त्यामुळे मित्रांनो, जास्तीच्या अनेक इच्छा करणं आजपासून बंद करा. एका वेळी एकच गोष्ट निवडा आणि तुमचे सर्व लक्ष त्यावरच केंद्रित करा. मित्रांनो, फक्त मेलेला मासा प्रवाहाच्या दिशेने वाहत जातो, परंतु जो जिवंत आहे तो नेहमीच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पुढे जातो. मग तुम्ही का या जगाच्या धावपळीसोबत जाण्याचा प्रयत्न करत आहात? मित्रांनो, जो विरुद्ध जातो तोच नेहमी चमकतो. दुःखाची भीती बाळगणारा माणूस एक गोष्ट घडण्यापूर्वीच त्यातून होणारा त्रास सहन करत असतो. त्यामुळे मित्रांनो, कसलंही दुःख असू द्या, त्याची भीती बाळगू नका. आपल्या हातातून निघून गेलेल्या गोष्टी नेहमीच आपल्याला सुंदर वाटत असतात. जसं की मित्रांनो, आपलं बालपण असतं. तुमच्या आयुष्यातून काही पदार्थ, काही लोक आणि काही सवयी काढून टाकून अनेक समस्या या सोडवल्या जाऊ शकतात. मित्रांनो, मधमाशी कधीच आपला वेळ साध्या माशीला हे सांगण्यात घालवत नाही की मध हे घाणीपेक्षा खूप चांगलं आहे. म्हणजेच मित्रांनो, समजूतदार व्यक्ती सुद्धा वेड्या लोकांना हे सांगत बसत नाही की तुम्ही जे करत आहात ते चुकीचं आहे. मित्रांनो, नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा आणि मगच सुरुवात करा. जेव्हा तुम्हाला समजतं की तुम्ही एकट्यानेच काही गोष्टींचा सामना करू शकता, तेव्हा तुम्ही खूप ताकदवान व्यक्ती बनलेले असता, एवढंच लक्षात ठेवा. मित्रांनो, एखादं कारण देऊन तुम्ही तुमचं काम टाळू शकता, परंतु त्यामुळे उद्याचा दिवस कठीणच जाणार आहे. मित्रांनो, शिस्त तुमचा आजचा दिवस कठीण करेल, परंतु तुमचं भविष्य मात्र तुम्हाला सोपं करून देईल. उकळणारे गरम पाणी बटाट्याला नरम करतं, परंतु तेच पाणी अंड्याला कठोर बनवतं. म्हणजेच मित्रांनो, परिस्थितीसमोर तुम्ही आतून कसे आहात हे खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आयुष्यात पुढे जाण्यासाठी अहंकार सोडून द्या. प्रेम करा, कदर करा, हसणं जवळ ठेवा, निंदेला दुर्लक्ष करा आणि यश मिळवत राहा. मित्रांनो, इतकं नम्र व्हा की जे काही कमावलं आहे ते मी सर्व काही गमावू शकतो याचे भान राहील, आणि इतके आत्मविश्वासू व्हा की जे काही गमावलं आहे ते सर्व मी परत मिळवू शकतो. आनंदाने जगायचं असेल तर 2च गोष्टी विसरायला शिका. पहिली गोष्ट, तुम्ही इतरांसाठी जे चांगलं केलं आहे, आणि दुसरी गोष्ट, इतरांनी तुमच्याशी काय वाईट केलं आहे. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीच्या वर्तमान परिस्थितीवरून त्याच्या भविष्याचा निर्णय हा कधीच करू नका, कारण वेळेमध्ये बदल करण्याची ताकद असते. काळा दिसणारा कोळसा हा एका वेळेनंतर चमकदार हिरा बनू शकतो, हे लक्षात ठेवा. एकदा चालायला सुरुवात केली की पुढचा मार्ग आपल्याला आपोआप सापडत जातो. मित्रांनो, एका सिंहाला एक शिकार मिळवण्यासाठी दररोजच 7 ते 10 वेळा हार पत्करावी लागते. म्हणजेच सिंहाची जवळजवळ 85% जीवन हे अपयशाने भरलेलं आहे. मग तरी सुद्धा कोणती अशी गोष्ट आहे जी सिंहाला राजा बनवते? तर मित्रांनो, त्याची हार न मानण्याची क्षमता. त्यामुळे तुम्ही आयुष्यामध्ये कधीच हार मानू नका. सतत प्रयत्न करत राहिलंच पाहिजे, कारण मित्रांनो, एक ना एक दिवस विजय नक्कीच मिळतो.
मित्रांनो, जीवनाच्या शेवटी एकटं राहणं ही मला आयुष्यातील सर्वात वाईट गोष्ट वाटायची, परंतु तसं काहीच नाही. आयुष्यातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे शेवटी अशा लोकांसोबत असणं जे तुम्ही एकटे आहात याची जाणीव करून देतात. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुम्हाला दुःख देऊ शकत नाही आणि तुम्हाला दुखवूही शकत नाही. मित्रांनो, आपल्या जीवनात रामायण आणि महाभारत केव्हा होतं? तर जेव्हा आपल्या हक्काचे असूनही सोडण्याची इच्छा होते आणि तिथूनच रामायणाची सुरुवात होते. आणि आपल्या हक्काचे नसतानाही ते घेण्याची इच्छा होते आणि तिथूनच महाभारताची सुरुवात होते. मित्रांनो, माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही हा विचार जेव्हा तुमच्या मनामध्ये येईल तेव्हा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की कधीतरी तुमची आई तुमच्या नकळत तुमच्यासाठी रडलेली असते आणि हेच सर्वांच्याच बाबतीत खरं आहे. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.